संध्याकाळचं सत्र आहे, हवा देखील सुटलेली आहे. त्याचवेळी संध्याकाळचं सत्र म्हटलं की थंडीचं सीझन सध्याच्या घडीला चालू आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेली ही क्रिकेटमय स्पर्धा आपण पाहतोय. अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा 10वी रत्न चषक 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अमित सुतार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानं मगाशी सांगितलं होतं की सध्या माझा बॅट पॅच चालू आहे, परंतु त्याच्यासाठी एक गोष्ट नक्की म्हणेन, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. कारण प्रयत्न करत राहिल्याने तुम्हाला एक ना एक दिवस विजय मात्र नक्की होईल. आज सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळत असताना बॅट पॅच आला, त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आणि तो कालच्या दिवसामध्ये तांबडे येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील झाला आणि त्यानंतर तो आज 10वी रत्न स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सन्मान दिलाय शुभम. मैदानाच्या आतमध्ये शुभमने देखील आज चांगली फलंदाजी केली, रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, गुडलँड टप्प्यावरती चेंडू पडला, सबमरीन डिलिव्हरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली, सन्मान दिलाय. बघा काही चेंडूंना सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं मूळ वैशिष्ट्य असतं आणि ते दाखवलं शुभमने. फुलटॉस पद्धतीचा बॉल, त्या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, झेल सुटलाय. परंतु ज्या वेळेस झेल सुटलाय ना, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्टीचा नक्की विचार करावा लागेल. शुभमचा झेल सोडलाय, किंबहुना असंही आपण म्हणावं लागेल की कॅच सोडले की मॅच सोडले हे शेवटच्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला नेहमीच कळेल. खूप चांगली गोलंदाजी होते, गोलंदाजाचं करूया कौतुक, कारण अगदी क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवणारी ही गोलंदाजी आपल्याला अमित सुतारच्या हातामधून पाहायला मिळतोय. विरजोली गावाला बिलॉंग करत असताना, सुदर्शन या कंपनीमध्ये आपलं काम करत असताना आज त्या कंपनीसाठी खेळायचं आहे, कंपनीसाठी लढायचं आहे, कंपनीसाठी घडायचं आहे. खोदून काढलाय चेंडू, कारपेटच्या आधारावरती खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, फीड करतोय, थ्रो करेल, मात्र 2 धावा निश्चित अर्जित करण्यात आल्या. त्यानंतर शुभमान ऋतिकनं घेतलेल्या 2 धावा धावफलकावरती धावा ह्या 3 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला खूप चांगली भूमिका दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळाली. कौतुक करूया अमितचं, कौतुक करूया शुभमचं, कौतुक करूया ऋतिकचं, कौतुक करूया या आयोजकांचं. यावेळी स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पॉइंट मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव निश्चितपणे घेतली गेली, धावसंख्या 1 ने वाढली, 4 या आकड्यावरती. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत, संयमी. त्याचं महत्वाचं कारण अमित सुतार गोलंदाजी करतोय. ऍज अ ऑलराऊंडर म्हणून सातत्याने त्याची ओळख आहे. सलगच्या 2 मॅच मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा अमित पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मधून आजच्या दिवसामधले अर्धशतक देखील पाहिलं आणि शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजी सुद्धा त्याच धाटणीनं करतोय. आज क्रिकेटमध्ये खेळलेला खेळ आणि त्यामागे त्याची असलेली मेहनत, अगदी ज्यावेळेस विरझोली मैदानावरती खेळताना आणि त्यानंतर आज रोट खुर्द या गावामध्ये असलेले हे गोल मैदान, त्यानं म्हटलं की हे मैदान माझ्यासाठी खूप लकी आहे आणि ते मैदान खेळत असताना आजचा खेळ देखील त्याचा चांगला पाहायला मिळाला. यावेळेस ऋतिकच्या बॅटमधून लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, त्यानंतरची एकच धाव मिळालेली आहे. बघा शुभमचा देखील झेल सोडला, त्यानंतर ऋतिकचा देखील झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटचं सूत्र मगाशी मी म्हटलं होतं, कॅचेस विन द मॅचेस, टिपा झेल आणि या जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ खेळत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एक मॅच चांगली खेळलीत म्हणून तुम्ही स्टार झाले नाही आहेत, तुम्ही 2 मॅच खेळलीत म्हणून तुम्ही स्टार झाले असे नाही आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये
तुम्हाला परिश्रम करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला रसिक प्रेक्षक हे डोक्यावरती घेत आहेत, त्यानंतर तुम्हाला कळतं की या क्रिकेटच्या खेळानं खूप प्रसिद्धी दिली मला आणि ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये असलेलं कॅरीबल हे खूप महत्वाचं असतं आणि त्या महत्वाच्या भूमिकेमध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि तो प्रयत्न देखील केला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा खेळ संपला, अवघ्या 6 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये ऋषीला आपण प्रचारण होत असताना पाहायला मिळालं. ऋषीचा देखील आज खूप चांगला खेळ राहिला. बघा, धावीर रत्न या चषकाने एक गोष्ट नक्की सांगितली की रोहा तालुक्यातील क्रिकेट मधले जेवढे रत्न आहेत ना, त्यांचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून नेहमीच केलं गेलंय. पर्व पहिलं, परंतु पहिल्या पर्वामध्ये अगदी शांत संयमी साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अचूक क्रिकेटची सांगता नेहमीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र तीळ शंका नाही आहे. परंतु खेळ मात्र आता शांत पद्धतीने चाललाय. कुणाला तरी आक्रमण करावी लागतील, कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला आक्रमण करणं देखील तितकंच चांगलं म्हटलं जातं, कारण एकच धाव आली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 1ने वधारेल. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती. बघा, 7 धावसंख्या आलेली आहे. ही 7 गुणाच्या बाजूने जाणार हे देखील पाहावे लागेल. शेवटचा अंतिम सामना, थोडंसं दडपण, दबाव या साऱ्या गोष्टी शेवटच्या मॅच मध्ये असतात, कारण त्यानंतर आपण एक विचार करतो की शेवटचा सामना आपण हारलो ना की घरी जात असताना डोक्यावरती एक टेन्शन असतं की क्वालिफायचा सामना हारलो, हा सामना जिंकला असता तर एखादी स्वप्न सुंदरी आमच्या कंपनीमध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही नेली असती. या ईर्षेने सारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या ठिकाणी दे धक्का, खेळ छक्का, षटकार. शुभमची जर का कॅच घेतली असती तर हे दृश्य घडताना आपल्याला पाहायला मिळालं नसतं, कारण क्रिकेट जर तर हे फक्त फक्त समालोचक असतील, आयोजक असतील, रसिक प्रेक्षक असतील, त्याच वेळी जे क्रीडा रसिक असतील तेच सांगू शकतायत, कारण जर तरच क्रिकेट हे मैदानावरती कधीही खेळलं जात नाहीये. पुढचा बॉल स्ट्राईक साठी आपण शुभमला पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्यात आला, त्यानंतर हलकासा लीडिंग एज पाहायला मिळाली, त्यानंतरची फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1ने वधारली 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 धावसंख्या आलेली आहे. कुठेतरी धावसंख्या ही थांबलेली आहे. जे 17 नंबरचं आपण हवे पाहतो ना, त्या पद्धतीनं आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते की त्या धावसंख्येमध्ये खड्डे हे सारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एखादा मोठा फटका आला ना तर चांगलं क्रिकेट, चांगला धावसंख्येचा रतीब आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा डॉट स्वरूपाची 14च हे आकड्यावरती. बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये जर का बैल पळाला नाहीये ना तर त्याला ते खाण्याचं रतीब वाढवलं जातं, परंतु हे धावेचं रतीब जर तुम्हाला वाढवायचं असेल ना तर तुम्हाला ती फलंदाजी करावी लागेल. टप्प्याचा बॉल, मोठा फटका आलाय ऋतिकच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकाची चुकी, त्याची चुकीला माफी नाहीये हे क्रिकेटनं सांगून दिलंय. चौकार आलाय. आला चौकार आला, त्यानंतर धावफलक हा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18शी धावसंख्या. कुठेतरी धावा ज्या येत नव्हत्या त्या आता कुठेतरी यायला लागल्यात, कारण वाटेवरती असलेले काटे, वाटेवरती असलेल्या ज्या अडचणी, वाटेवरती झालेली चूक, या साऱ्या गोष्टी ऋतिकनं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले. या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर 18शी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऋषी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. फुलटॉस पद्धतीचा बॉल, लोअर फुलटॉस आलाय. एलिव्हेशन मिळालं नाहीये, कोणतीही चूक होत नाहीये क्षेत्ररक्षकाच्या हातातून. फलंदाज ऋतिक मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये
आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अगदार ज्या खेळाडून जिंकला, बंटी घाक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती, त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. शुभम स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या साथीला बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज, चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी प्रचारण करण्यात आलंय. 4 षटकाचा सामना शॉर्ट टर्म क्रिकेट आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये तुम्हाला सतर्क राहणं खूप गरजेचं असतं, कारण फक्त आणि फक्त 24 चेंडू हे तुम्हाला पूर्वार्धाच्या खेळामध्ये मिळत आहेत. त्यानंतर तुम्हाला तो प्रयत्न करावा लागतोय की 24 चेंडू मध्ये 50-60 धावा आपल्याला करायच्या आहेत. त्या प्रयत्नाशी तुम्हाला खेळावं लागेल आणि तो प्रयत्न सातत्याने शुभम सुद्धा करतोय. हलकासा स्टेर केला चेंडू, एकच धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 18 असताना 19 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1-1 धावसंख्येने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या वेळेस रोहा तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस अशी ही स्पर्धा आणि असं एक पान आपल्याला पाहायला मिळेल की 10वी रत्न चषक हे देखील पान या रोह्याच्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. त्याचं मूळ कारण पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी रौम्य दीपक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये. बंटी मैदानाच्या बाहेर. बंटी बाद झालाय. क्रिकेट आणि क्रिकेटच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, जर कोणी विचारलं की क्रिकेट म्हणजे काय, तर त्यांना सांगा एकदा मित्रांनो, आमच्या आयुष्याचं सुख म्हणजे क्रिकेट, आमच्या हृदयात पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. स्वतःसाठीच नव्हे तर गावाच्या अस्मितेसाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खेळपट्टीला नतमस्तक होणं आणि तिचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. बॉल आणि बॅटला किस करणं म्हणजे क्रिकेट. आयोजकांची मेहनत म्हणजे क्रिकेट. अंपायरचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी म्हणजे क्रिकेट. समालोचकाचा गोड आवाज म्हणजेच क्रिकेट. उन्हातानात उभं राहून खेळाडूंचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवणारा कॅमेरामॅन म्हणजे क्रिकेट. अचूक लेखनाची जिम्मेदारी म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. कारण क्रिकेटनं आम्हाला खूप काही दिलं. क्रिकेटने आम्हाला चांगले मित्र दिले, क्रिकेटने चांगले आम्हाला आयोजक दिले, क्रिकेटनं आम्हाला GT स्पोर्ट्स सारखी एक वाहिनी दिली, क्रिकेटनं आम्हाला उमेश साळुंके सारखे साथीदार समालोचकाच्या भूमिकेमध्ये दिले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा स्टेर केलाय. एकच धाव आलेली आहे. त्यानंतरची एकही धाव आपल्याला मिळालेली नाही. फक्त आणि फक्त 20 या आकड्यावरती धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बरेचसे खेळाडू नवीन नवीन पाहायला मिळतील, बरेचसे आयोजक नवीन पाहायला मिळतील आणि या साऱ्यांचा मेळ झालेला पाहायला मिळतं ना, त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. पुढचा बॉल खोदून काढलाय चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याच दिशेनं कॅच घेण्याचा प्रयत्न असफल ठरला. 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढतील. 22 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू टाकले, उघ्या 4 धावा दिल्या, 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाले. बघा 0-1 आणि 10 या आकड्याची जर्सी त्यानं परिधान केली आणि हे टिपत असताना GT स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला नितेश पाहायला मिळतोय. बघा कॅमेरामॅन नुसता मैदानावरती
त्यांचा खेळ किंबहुना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एवढंच काम करत नाही आहे, कारण क्षणाक्षणामध्ये घडलेले क्षण तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतोय, त्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. कॅमेरामॅन म्हटलं ना की उन्हातानात उभं राहणं, मग पायांवरती तेवढा दबाव असतो, पायांवरती गोळे येत आहेत, त्यानंतर एखादी स्पर्धा कव्हर होते. यावेळेस क्लासिकल फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अमित सुतार, फलंदाज बाद. फलंदाज बाद ही नेट क्रमांक 5व्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. ज्याला पाण्याची व्यवस्था करा. निमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. बघा आज MIDC लॉट्स आहे. MIDC लॉट म्हटलं की कंपनीची जबाबदारी आली, मग आपल्या जॉबची जबाबदारी आली. तर मग आपण जॉब करत असताना मग परिस्थिती घरची कशी आहे हे देखील पाहावं लागतं. त्यानंतर मॅरिड असलं ना की साऱ्या जबाबदाऱ्या या आपल्यावरती असतात. साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. मग त्यानंतर आई आपलं थोडंसं लवकर लग्न देखील करते, मग त्या जबाबदाऱ्या वाढतायत. यानंतर आपण या विषयावरती चर्चा करूया. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता का? नाही आहे, थोडासा स्थिर केला, एकच धाव मिळाली आहे. मग त्यानंतर धावसंख्या 24 या आकड्यावरती मग आईला एकच गोष्ट नक्की आपण सांगतो लग्न झाल्यानंतर की का घेतलीस माझ्या लग्नाची विकेट? आई का घेतलीस माझ्या लग्नाची विकेट? कारण अजून मला खेळायचं होतं क्रिकेट. आणि क्रिकेट, कारण क्रिकेट खेळत असताना घरच्या जबाबदाऱ्या थोड्याशा आम्ही बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरतो. यावेळेस मोठा फटका फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून येतोय हा चेंडू सीमारेषा पार, षटकार. खेळ संपला. धावपलकावरती धावा 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा ज्यावेळेस मॅच सुद्धा टशन होते ना, त्यावेळेस समालोचकाचा आवाज देखील आणि त्याला सूड सुद्धा गवसलेला असतो, आणि तो सूड गवसण्यासाठी मॅच देखील तशी होणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आपण तसं पाहिलं ना तर मैदानावरती विकेट जात आहेत, परंतु फटके देखील येत आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. त्यानंतर 4थ्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत पाहिलत ना तर धावपलकावरती 30 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. करंट रन रेट आपण तसं पाहिलं तर 9ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हे अनालिसिस आपल्याला GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, तिसरा चेंडू टाकण्यासाठी प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. स्ट्राइक वरती आपण निमेशला पाहतोय. चला स्पीड अप, थोडस फास्ट खेळा. पुढचा बॉल, ओ हो हो लागोपाठचा दुसरा येत, षटकार. षटकार आला, लागोपाठचा दुसरा षटकार. बघा निमेश दहाडलाय, निमेश बहाडलाय. छत्रपती शिवरायांचा मावळा तू, थांबणं तुझ्या रक्तात नाहीये, आणि तो थांबायला तयार नाहीये. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार लगावले. धावपलकावरती धावा 36 या धावसंख्येवरती. 36 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आला. या चेंडूवरती जर का षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दावीर मित्रमंडळ यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय.
ते म्हटलं जातं ना की सीधी बात से उंगली ना चले तो उंगली टेढ़ी करनी पडती है, परंतु सरळ बॅटने तर धावा येत आहेत. तो प्रयत्न तुम्हाला करायचा नाहीये, कारण तुम्हाला सरळ बॅटने धावा येत असल्या ना की सरळ बॅटने खेळावं लागतं. कारण क्रिकेटनं कधी उंचावलं आणि कधी खाली नेलं हे तुम्हाला कधीही जाणलं जाणार नाही आहे. कारण मनामध्ये असलेला इगो, मग त्यानंतर तुमची मेहनत, या साऱ्या गोष्टी क्रिकेट अनुभवतं आणि त्यानंतर तुम्हाला ती प्रसिद्धी मिळते आणि ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ हा करावाच लागेल. पाचवा चेंडू टाकण्यासाठी प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये निमेशनं यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बॅक टू द डगआउट. उमेश मैदानाच्या बाहेर परतला. 300च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 12 धावा केल्या. तो 4 चेंडू खेळला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती धावफलकावरती धावा या 36 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकावरती नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील अंतिम चेंडू, पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल. प्रज्योत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू मध्ये 13 धावा दिल्यात, परंतु जमेची बाजू एक विकेट देखील घेतली गेली आहे. उलटॉस आणि काय घडतंय? नो चेंडू, नो चेंडू, बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. फ्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळेल. या पद्धतीने तुम्ही चेंडू टाकू शकणार नाहीयेत. निलेश मस्कर सर आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत. नो चेंडूची सांगता. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती फ्रीडचा चेंडू, संधी, या संधीचं सोनं करावं लागेल. जर का षटकार आला तर धावसंख्या ही 44 आकड्यावरती, जर का चौकार आला तर ही धावसंख्या 42 आकड्यावरती. 2 धावा आल्या तर 40, एक धाव आली तर 39 आणि एकही धावसंख्या आली नाहीये तर धावफलक आहे तिथे 38 या आकड्यावरती थांबलेला पाहायला मिळेल. अमित सुतार धडपड करतोय, तो स्वतःमध्ये झगडतोय, कारण मला हा सामना जिंकायचा आहे. फ्रीडची संधी आहे. या फ्रीडच्या संधीवरती काय घडेल? पुन्हा एकदा नो चेंडू. पंचाने इशारा केलाय नो चेंडूची व्हाईट. यस, पंचांचा थोडासा एक हात आतमध्ये राहिला, त्याच कारणाने आम्हाला वाटला की नो आहे की काय. चला, यावेळेस चुकीची दुरुस्ती, स्वरघोषित चेंडू आला. धावफलकावरती धावा 39 या आकड्यावरती. अजून सुद्धा फ्रीडची संधी ही कंटिन्यू असणार आहे. स्ट्राईक साठी आपण अजयला पाहतोय. शुभम स्ट्राईक वरती. ओ, यावेळेस सुद्धा स्वरघोषित चेंडू. बघा पंचांकडे बघा ना, पंचाने सुद्धा शाहरुख खान स्टाईल न 2 हात फैलावले. त्यांचे देखील हात दुखत असतील की काय बघा. फ्रीडची संधी पुन्हा एकदा. 40 धावसंख्या धावफलकावरती. आम्ही जे समीकरण सांगितलं त्या समीकरणाला थोडस बाजूला ठेवलं, कारण सलगचे 2 चेंडू हे स्वर घोषित आपल्याला येताना पाहायला मिळालेत. फ्रीडची संधी पुन्हा एकदा. संधी, सोनं, आणि हे नाणं कुणाच्या बाजूने जाणार हे देखील पाहावं लागेल. आणि ते नाणं गेलंय, अर्थात फलंदाजी करणारा शुभमच्या बाजूनं. धावसंख्या 4 ने वधारली. धावफलकावरती धावा 44 या आकड्यावरती. 44 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ देखील संपुष्टात आला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू टाकले गेले. 24 चेंडू मध्ये 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 45 धावफलकावरती टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये तसं पाहिलं तर तब्बल आणि तब्बल
खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा या 24 चेंडूमध्ये 45 या आकड्यावरती टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा आल्यात आणि उतारदाचा खेळ कशा पद्धतीनं होईल, कसा खेळला जाईल, धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील, या ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आजच्या दिवसातला उतारदाचा शेवटचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती थोडंसं बदल करूया. त्यासाठी मित्रांनो, माझ्यासाठी ही स्पर्धा इथेच संपते. तुम्हाला एक गोष्ट सांगेन, निरोप घेतो आता आज्ञा असावी. निरोप घेतो आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. मित्रांनो, पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या मध्ये आतमध्ये केली जाईल आणि मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ मडखमवाडी अर्थात उमेशजी साळुंके सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सिद्ध. खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यामध्ये मॅच आली आहे, जिथं असं वाटलं होतं की 40 धावा सुद्धा होणार नाही आहेत, परंतु जर नशीब बलवंत असेल तर काही होऊ शकतो. अन्सुल संघाने 44 बनवले आहेत आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष मात्र ठेवलं आहे. सुदर्शन कंपनी या संघासमोर अहिल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा श्री दहावीर मित्रमंडळ आयोजित श्री दहावीर रत्नचषक 2026 दिवस तिसरा आहे आज. इमर्सी लॉट, चला बॅट्समन पाठवा सुदर्शन. खऱ्या अर्थाने आपण पाहताय तर चला लगेच शतशः सजून घ्या. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच होईल यात मात्र कोणती शंका नाही आहे. शीद आपण पाहता असं वाटतं 40 पण होणार नाही आहे, परंतु असं म्हणतात ना, जर तुमचं लक फॅक्टर चांगला असेल ना तिथं काही होऊ शकतो. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिल्या तर क्वालिफाय असेल, सेमीफायनल असेल, ही मॅच शेवटपर्यंत गेली आहे. असं वाटतंय की जो संघ जिंकते तो हारलाय आणि जो हारताय असं वाटतं तो संघ जिंकला आहे. मी गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलाय, परंतु आज पाहूया जिथे असं वाटलं होतं तिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला अवघ्या अमित सुतारने 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषी आले, त्याने 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्वप्नील आले, त्याने मात्र 5 धावा खर्च केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये प्रज्योत आले, त्याने तब्बल 21 धावा खर्च केल्या. म्हणजे 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर अवघ्या 22 धावा होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय तर शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्यात. समीकरण बघा कसं आहे. डीएमसी विरुद्ध सुद्धा 28 आल्या होत्या, नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 27 आल्या होत्या आणि इथे मात्र 21 आल्यात. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. परंतु इथून सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अमित सुतार हा एक महत्वाचा लक फॅक्टर असणारे सुदर्शन संघासाठी, परंतु विश्वास दाखवलाय ऋषी आणि प्रज्योत त्यांच्याकडे. आमचे पाणी मंत्री सुमेश माडिक सध्या पाणी पुरवठा त्यांच्याकडे दिलाय. ते सध्या खाता संभलाय. धन्यवाद त्यांचं सुद्धा, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याला जो काम मिळेल ना तुम्ही करायला तयार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दोन्ही संघ आपण पाहतो तर आतुरतेने मात्र या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सज्ज झाले. ऋतिक सालुंकेचा पहिला चेंडू असेल ऋषीसाठी. ओहो, पहिला चेंडू वेगात टाकलाय, परंतु अपील केली आहे. विश्वास आहे, परंतु आपल्याला पाहायला मिळते वेगात होता चेंडू. बॅट सुद्धा वेगात फिरली होती. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली होती. महत्वाची मॅच नक्कीच. रोहित वारंगे यांनी जर कॅच पकडली तर रोहित कांबळे यांनी जर कॅच पकडली. ओ, फटका पाचला, चेंडू हवेमध्ये. फलंदाज ऋषी मात्र बाद झालाय. मोठा धक्का सुदर्शनला बसेल.
सोडवला तर कदाचित ही मॅच सुद्धा ते घेऊन जातील. परंतु सध्याच्या घडीला अमित सुतारच्या सोबत हवा सुद्धा आहे, हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. आणि अमित सुतारला सुद्धा माहिती आहे ही मॅच मलाच घेऊन चालावा लागेल. नॉन स्ट्राईकला प्रजोत आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये ऋतिक सालुंकेचा बोलबाला राहिलाय, परंतु आता सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्ती धावा ठोकणारा अमित सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याचा अंदाज तर अंशुल संघाने घेतलाच असेल. रिव रचना तर रचलेली आहे. बरोया ऋतिक सालुंकेच्या समोर अमित आव्हान आहे बेस्ट विरुद्ध बेस्ट. एक विरजोली संघाचा हिरो तर दुसरा मलखंडवाडीचा सितारा. हाफ टॅकल चेंडू आहे. ओहो इथे मात्र अक्षय राठोडच्या वरून चेंडू जातोय. दन 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 करा सीमा पार. चौकार. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये ऋतिक सालुंके धावा थांबवल्या होत्या, कोंडी केली होती. परंतु जसे अमित सुतार आलेत ना, ही कोंडी फोडली आहे. अमित सुतारच्या बाट मधून सलगचे 2 चौकार आलेत. पहिला आपण पाहिलं तर गलीमधून, आता मात्र आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार आलाय. ऋतिकच्या अगेन्स्ट मात्र बॅट खोलली आहे अमित सुतारने. ओ फटका चांगलाय, हवा सुद्धा आहे. चौकार नंतर मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार. झालेले आहेत आजच्या दिवसामध्ये, हे विसरून जमणार नाही आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक आपल्यावर घेतोय. त्याला माहिती आहे ही मॅच जिंकायची असेल तर मात्र मला इथे थांबावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 106 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आज लक फॅक्टर त्यासाठी किती महत्वाचा आहे. 2 मॅच मध्ये आपण चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तो थांबलाय. या ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये ऋतिकने पहिल्या 2 मध्ये तर धावा दिल्या नव्हत्या, परंतु जसं अमित सुतार आलं ना, 4 चेंडू मध्ये 15 धावा वसूल केला. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल सुद्धा आलाय. 18 चेंडू, 30 ची गरज आहे. जर अंशुल सांगाल ही मॅच जिंकायची असेल ना, तर या वाघाला जाल्यामध्ये अडकावा लागेल. नाहीतर हा वाघ जर सुटला ना, तर ही मॅच 3 ओव्हर मध्ये सुद्धा फिनिश करून टाकेल असं अमित सुतार आहे. गोलंदाज आलेत अक्षय राठोड. खैरवाडी संघाची एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. समोर असेल अमित सुतार. अक्षयला अभ्यास करावा लागेल. अमित सुतारची जर विकेट हाताला लागली तर कदाचित इथून पलटवार करू शकतो अंशुल संघ. प्लॅन तर राखलाय, परंतु त्या प्लॅन मध्ये फसणार का अमित सुतार बघावा लागेल. हवेच्या सोबत आहे. चला अंशुल संघ जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. 18 चेंडू 30 ची गरज आहे. ही विकेट खूप महत्वाची असेल अंशुल संघासाठी, परंतु ही विकेट घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. ही विकेट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला एखादा ठेवणीतनं चेंडू काढावा लागेल, कारण अमितच्या सोबत हवा आहे. आजच्या दिवसामध्ये 106 धावा
त्यांनी कंप्लीट सुद्धा केल्यात. ओ हलक्या हाताने स्टेअर केलाय, चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू आपण पाहतो थर्मॅन रनचा ते सिंगल घेतली आहे. सिंगलने मात्र अमित नॉन स्ट्राईकला जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 झाली आहे. 17 चेंडू, 29 धावांची गरज आहे ती सुदर्शन या संघाला. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर मॅटर शेवटच्या ओव्हरमध्ये होतो दयानंद, हे पाहिलं आहे. आता पण दुसरं शतक चालू आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅटर होणार का, की शेवटची ओव्हर येण्याआधीच अमित सुतार आणि प्रज्योत हे 2 बॅट्समन मॅच सुद्धा संपवणार. अक्षयला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1 चेंडू मध्ये 1 धाव आली आहे. ओ इथे मात्र सिंगल घेतली आणि प्रज्योतला माहिती आहे माझं काम एवढंच आहे की जास्तीत जास्त अमितला स्ट्राईकवर डवायचं आहे आणि सध्याच्या घडीला तोच काम करतोय. 16 चेंडू 28 धावांची गरज आहे. 16 चेंडू 28 धावा. श्री धावीर मित्रमंडळ तब्बल 41 मेंबर, त्याच्यामध्ये आपण पाहतो तर सुहेश काणेकर, बंटी घाग यांची ही संकल्पना त्यांनी आपण पाहतो आपल्या मित्रांसमोर मांडली आणि सर्वांनी मात्र होकार दिला या स्पर्धेसाठी. इथे मात्र थांबवलाय. हेच काम सध्याच्या घडीला अक्षयला करावा लागेल. अक्षयला प्रसिद्ध व्हायचं असेल तर मात्र इथं सिद्ध करावा लागेल. 15 चेंडू 28 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र प्रेशर बनवेल सुदर्शन संघावर. 15 चेंडू 28 ची गरज आहे. 3 मध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर ओ फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न तर जरूर केलेत. नो मॅन स्लॅट्स मध्ये पडतोय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्याकडे 19 झाली आहे. 14 चेंडू 26 ची इथून गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधला अंतिम सामना आहे, ज्याला म्हणूया की क्वालिफाय मॅच. जो संघ जिंकेल तो श्री धावीर रत्न चषक 2026 मध्ये सेमीफायनल 2 मध्ये दाखल होणार आहे. संघ असेल मग तो अंशुल असेल की सुदर्शन. 14 चेंडू 26 धावा. हो फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे का नाही आहे. चेंडू ऋतिकच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार 6. अमित सुतार पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून खूप साऱ्या धावा आल्यात. हो पुन्हा एकदा एकच मारीन, लय लांब मारीन. 6. समोर हाड आहे, याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर तो तुम्हाला उत्तर देईल आणि खऱ्या अर्थाने दिलाय सुद्धा. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 31 आहे आणि आम्ही सुतार मात्र वैयक्तिक 30 वर खेळतोय. हे सध्याच्या घडीला पाहायला मिळते समीकरण. नऊ चेंडू मध्ये 30 वर खेळतोय. बंटी घाग आलेत या मॅच मध्ये. बरंच काय आता राहिलेलं नाही आहे, पण तू बंटी घाग इथे जर एखादी मेडल टाकली तर कदाचित या मॅच मध्ये सिरकस करू शकतात अंशुल संघ. समोर आव्हान आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 14 ची गरज आहे. सुदर्शन वालेने चेंडू शोधून काढलाय. अमितनी सांगितलं होता शोधून तर काढावा लागेल, कारण सलगचे 2 षटकार आलेले आहे. 2 धावांनंतर षटकार आला होता. धावसंख्या मात्र 31 झाली आहे. 45 चा पाठलाग करायचा आहे. जवळजवळ मॅच आता खऱ्या अर्थाने आपण पाहते सुदर्शनच्या बाजूने मी म्हणून पाडत थोडस जड आहे,
परंतु या ओव्हरमध्ये जर बंटी घागणे काही चमत्कार केला, सर्वप्रथम चमत्कार बाबाला शोधावा लागेल. चमत्कार होगा तभी तो नमस्कार होगा. हो फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड्स मध्ये पडेल. सिंगल घेतली, अमित डबलला पलटलेत. बघा अमितला किती विश्वास आहे का इथून 2 धावा मला कंप्लीट करायचे आहेत. मला माझ्या साथीदारावर सुद्धा विश्वास आहे, हा सुद्धा मोठे फटके मारू शकतो. ही विश्वास मात्र अमितचा प्रज्योतवर आहे, म्हणून 2 घेतल्यात. धावसंख्या 2 वाढेल, 33 झाल्यात. 11 चेंडू आणि आता इथून 12ची गरज आहे. खऱ्या अर्थाने स्ट्राईक घेऊन अमित ही मॅच फिनिश करू शकला असता, परंतु विश्वास हा खूप महत्वाचा असतो. प्रत्येक बंटी घागणे जर विकेट घेतली तर 200 रुपये असणार आहेत. ओ चेंडू हवेमध्ये आहे, बंटी घागसाठी 200 रुपये आहेत, परंतु शुभम तिथे आहेत. सिंगल वरच मात्र आता समाधान मानलाय, कोणती विकेट मात्र द्यायची. 10 चेंडू 11ची गरज आहे, जिथे 9 चेंडू 30 वर अमित खेळतोय. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्ती धावा ठोकणारा अमित सुतार आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी एक हाती आजचा गड मात्र जिंकलाय. पहिली मॅच मध्ये 59 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 32 धावा आणि या मॅच मध्ये नोट आउट 30 वर तो खेळतोय. विजयासाठी मात्र आता सुदर्शन या संघाला 11 धावांची मात्र गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. हो इथे मात्र अल्टापल्टी फटका केलाय, परंतु पायाचा बॅट कट आहे की बॅट कट आहे. 4 मिळतील, 4नी अमित 34 वर जाईल. त्या 38 झालेली आहे. विजयासाठी आता 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं, जर अमित सुद्धा चालला तर ही मॅच एक हाती घेऊन जाईल. ओ इथे मात्र थोडासा आगला वेगळा प्रयत्न होता. अमित सुद्धा सिंगल घेतली आहे, सिंगल नंतर डबलला अमित पुण्याला पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. आता मात्र 8 चेंडू 5ची गरज आहे. आता मात्र MS धोनी स्टाईल्स मॅच फिनिश होणार की अजून वाट बघावी लागेल. विकेट घेतली तर आम्ही बंटी घागसाठी आपण पाहतो तर 200 रुपये आहेत. इथे मात्र अवघ्या 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. ती सुदर्शन या संघाला आज MRC लॉट मध्ये आपण पाहतो जबरदस्त कामगिरी आली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर एक सिंगल मात्र घेतली आहे. इथे मात्र थोडीशी मिस्टेक झाली आहे. कांबळे तिथे आहेत आणि 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 7 आणि 4 अजून धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक 4ची गरज आहे आणि असं वाटतं आजच्या दिवसामध्ये तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित मात्र घेणार असं वाटतोय. सलगचे 2 त्याने घेतलेले होते आणि आजचा दिवस मात्र अमित सुतार यांनी गाजवलाय. इथं मात्र हलक्या त्यांनी पुण्याला स्टेअर केला आणि ओ विकेट आहे आणि खऱ्या अर्थाने हा विकेटचा मान बंटीसाठीच असणार आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. सहा चेंडू आणि 4 धावा.
हो फटका चांगला आहे. एमएस धोनी स्टाईल मॅच फिनिश. मॅच जिंकले आहे आजच्या दिवसामध्ये. आणि मॅच संपली आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुदर्शन संघ हा सेमी फायनल 2 मध्ये दाखल झालाय. खूप खूप साऱ्या शुभेच्छा सुदर्शन संघाला. आणि सलगचा तिसरा मॅन ऑफ द मॅच अमित सुतार.